करणाऱ्या भाजपला आता शिंदेंच्या शिवसेनेनं मोठा धक्का दिलाय। शिवसेना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार आहे। काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांसोबत सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आलेत। त्यांना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय आणि त्यासोबतच एका अपक्षानंही त्यांना पाठिंबा दिलाय। एकूण 32 नगरसेवकांचा गट आता स्थापन करण्यात आलेला आहे। भाजपकडून याआधी सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता। अंबरनाथमध्ये भाजपचे एकूण 16 नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते। कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आधी काँग्रेससोबत आघाडी केली, मात्र वरिष्ठांकडून त्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडले। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला। युती न धर्म न पाळता, नैसर्गिक युतीचा मान न ठेवता त्यांनी जे काय उपद्व्याप केले आणि त्याच्यामध्ये मूळ हेतू तेच होता की शिवसेनेला बाजूला करायची। आणि त्याकरता ते स्पष्टच आहे की नेहमीच या बाबतीमध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी निश्चितपणे त्यावर मात केलेली आहे। यावर अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आता हे यांचीच अडवतात आणि यांचीच जिरवतात। आपल्याला जसं पाणी अडवा पाणी अडवा पाणी जिरवा अशी योजना आहे, तशी आता हे एकमेकांची अडवणं आणि एकमेकांची जिरवणं अशा कामाला हे लागलेले सगळेच दिसतात। कुठं कोण याची अडवतो आणि कुठं कोण त्याची जिरवतो, एवढेच प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू आहे।